भिवंडी येथून ठाणे गुन्हे शाखेने 45 लाखाहून अधिक बनावट नोटा जप्त केल्या. बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या 6 आरोपींना अटक. भिवंडी शहरात बनावट नोटा बनवण्याचा कारखाना उघडण्यात आला. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील औचित्यपाडा येथे बनावट नोटा बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे छापा टाकून बनावट नोटांसह आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव यांनी दिली. भिवंडी गुन्हे शाखा 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांना गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे छापे टाकून 45 लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत आणि त्या सर्व बनावट नोटांसह 6 आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी शेखर यांचा भिवंडीमध्ये कारखाना आहे आणि या कारखान्यामध्ये त्याने बनावट नोटा बनवण्यास सुरुवात केली होती. या छाप्यामध्ये छपाईचे साहित्य आणि प्रिंटर या गोष्टी देखील जप्त करण्यात आल्या आहेत. माननीय न्यायालयाने या सर्व आरोपींना 8 तारखेपर्यंत रिमांड कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आणि PSI पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की 3 मे रोजी औचित्यपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत. त्या अनुषंगानं युनिट 2च्या अधिकाऱ्यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली. त्या अनुषंगानं सुरुवातीला 3 आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे 30 लाखाच्या आपल्याला मिळून आल्या. त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली. त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढे आपण मुख्य आरोपीच्या कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला, शोध घेतला. त्या अनुषंगानं पुढे आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या. एकूण आतापर्यंत आपल्याला 45,50,000च्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत. सध्या आपल्या ताब्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत. सूरज तानाजी शेंडे, भरत सासे, स्वप्नील पाटील, रामदास दळवी, विजय कर्णेकर, शेखर बत्तीन हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत. हे औचित्यपाडा येथे भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार होते. त्या अनुषंगाने आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे. तपासामध्ये आपण हे सदरचे आरोपी हे बनावट नोटा कुठे छापत होते, कशा पद्धतीने ते छपाई करत होते, ते कुणाला विकणार होते किंवा या बनावट नोटांचा अजून कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का, या अनुषंगाने आपण अधिक तपास करत आहे. सध्या त्याचा तपास सुरू आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला जो मुख्य आरोपी आहे रामदास दळवी याचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे भिवंडीमध्ये. त्याच्या कार्यालयातून आपल्याला छपाईसाठी लागणाऱ्या जे लॅपटॉप आहे, प्रिंटर आहे, पेपर कटिंग मशीन आहे आणि इतर साहित्य असं आपण तपासामध्ये सध्या जप्त केलेलं आहे. सध्या प्राथमिक चौकशीमध्ये ते ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये साहित्य मिळालेलं आहे. परंतु ह्याची मोठ्या प्रमाणात छपाई अजून कुठं ते करत होते का, त्या अनुषंगाने आपण त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास करत आहोत. सध्या 6 आरोपी आपल्या अटकेमध्ये आहेत. वितरण ते भिवंडीलाच एका इसमाला नोटा विक्रीसाठी देणार होते अशी आपल्याला माहिती होती. त्या अनुषंगाने आपण त्यांच्या सापळा कारवाई आयोजित करून त्यांना ताब्यात घेतलं.